शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजचा हा व्हिडिओ राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती देणारा आहे. शिक्षकांच्या पदोन्नतीची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय हा समोर आला आहे. हा केवळ एक साधा जी.आर. नाही, तर राज्यभरातील पदोन्नती प्रक्रियेला वेग देण्यासाठी शासनाने आखलेला स्पष्ट असा कृती आराखडा आहे. कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी देण्यात आली आहे, पदोन्नती समितीच्या बैठका कधी आणि कशा घेण्याचे निर्देश आहेत, पात्र शिक्षकांचा विचार कोणत्या निकषांवर होणार आहे, रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदांनी ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्या कालमर्यादेत पूर्ण करावयाची आहे, या सर्व प्रश्नांची अधिकृत आणि सविस्तर उत्तरे या शासन निर्णयात देण्यात आली आहे. त्यामुळे पदोन्नतीची अपेक्षा असलेल्या प्रत्येक शिक्षकाने हा जी.आर. समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णयातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा शासन निर्णय आपण शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित या शासन निर्णयातील एखादा मुद्दा तुमच्या पदोन्नतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा ठरू शकतो. तर चला मग वेळ न दवडता या महत्त्वाच्या शासन निर्णयाचा सविस्तर आढावा आपण आता घेऊया. शालेय शिक्षण विभागाचा हा 29 जुलै 2026चा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाचे 3 तेवढेच महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊया आणि त्यानंतर शासन निर्णय. जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक इत्यादी पदांवर त्या पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार पदोन्नती देण्यात येते. सदर पदोन्नती ज्येष्ठता आणि पात्रता या आधारावर दिली जाते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन इशात-ए-तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात दिनांक 1/9/2025 रोजी पारित केलेल्या न्याय निर्णयानुसार TET, CTET उत्तीर्ण होणे ही पदोन्नतीसाठीची आवश्यक पात्रता ठरविली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये प्रत्येक वर्षाचा दिनांक 1 सप्टेंबर हा पदोन्नती प्रक्रिया सुरू होण्याचा दिनांक ठरविण्यात आला आहे. या आधारावर संदर्भ क्रमांक 2 अन्वये पदोन्नती संदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 14/5/2026 रोजीच्या पत्रास माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका क्रमांक 4574/2026 अन्वये आवाहन देण्यात आले होते. या प्रकरणांचा न्यायनिर्णय दिनांक 10/7/2026 रोजी पारित झाला असून त्याद्वारे संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 14/5/2026 रोजीचे पत्र रद्दबातल ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात पदोन्नती प्रक्रियेत एकसूत्रता असावी, जेणेकरून विद्यार्थी हित व शिक्षकांना दिलासा मिळेल. या दृष्टीने कार्यवाही करण्यासंदर्भात शासनास निर्देश देण्यात आले आहेत. सदर निर्देशाची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने आता आपण शासन निर्णय काय आहे तो या ठिकाणी जाणून घेऊया. संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 14/5/2026 रोजीचे पत्र दिनांक 10/7/2026 रोजीपासून रद्दबातल ठरविण्यात येत आहे. दिनांक 14/5/2026 पत्र
हे आता रद्दबातल ठरविण्यात आलेलं आहे. जे शिक्षक TET, CTET उत्तीर्ण असणे या अर्हतेबरोबरच सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असणारा अनुभव व अन्य अर्हता धारण करीत आहेत त्यांचा समावेश पदोन्नतीसाठीच्या विचार क्षेत्रात करण्यात यावा. दिनांक 10/7/2026 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पदोन्नती आदेश निर्गमित झाले आहेत त्या ठिकाणची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल. पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा पदोन्नत्यांना संरक्षण प्रदान करण्यात आले असले तरी जे शिक्षक अन्यथा पदोन्नतीसाठी पात्र ठरले असते मात्र दिनांक 14/5/2026 रोजीच्या शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या पत्रामुळे अपात्र ठरले असे शिक्षक यानंतर पदोन्नत झाल्यास पदोन्नतीच्या संवर्गातील त्यांची सेवा ज्येष्ठता ही निम्न संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात यावी. पदोन्नती प्रक्रियेत संपूर्ण राज्यात एकसूत्रता असावी यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या चालू वर्षी करावयाच्या पदोन्नतीबाबत माहे ऑगस्ट 2026च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्यात यावी. पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व TET, CTET सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी. पात्र उमेदवारांची पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात यावी. संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत दिनांक 31/8/2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित झाल्यानंतरच पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजण्यात येईल. या ठिकाणी हा जो भाग दिसतो तो या चालू वर्षी करावयाच्या पदोन्नती संदर्भातल्या महत्त्वाच्या अशा 4 मुद्द्यांच्या संदर्भातला आहे. त्यानंतर पुढील वर्षीपासून करावयाच्या पदोन्नतीबाबत. आता या अनुषंगाने काय सूचना आहेत त्या आपण जाणून घेऊया. प्रत्येक वर्षाच्या दिनांक 1 जानेवारी रोजी आवश्यक असल्यास तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. या संदर्भात आलेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन अंतिम सेवा ज्येष्ठता यादी दिनांक 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात यावी. तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसल्यास दिनांक 1 जानेवारी रोजी अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. दिनांक 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत पदोन्नती समितीची बैठक आयोजित करण्यात यावी. बैठकीच्या दिनांकास विचार क्षेत्रातील उमेदवारांचा सेवा कालावधी व TET, CTET सह अन्य अर्हता विचारात घेण्यात यावी. पात्र उमेदवारांची शिफारस करण्याची कार्यवाही पुढील 1 आठवड्यात करण्यात यावी. दिनांक 31 मार्च पर्यंत पदोन्नतीचे आदेश निर्गमित करून पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. दिनांक 31 मार्च पर्यंत पदोन्नती आदेश निर्गमित करण्यात आले तरी पदोन्नती ठिकाणी रुजू होण्यासाठी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये. असे शिक्षक दिनांक 2 मे रोजी पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होतील या दृष्टीने त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे. उपरोक्तप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करणे सर्व जिल्हा परिषदांसाठी अनिवार्य असेल. या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असेल. अशा प्रकारे कार्यवाही करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सदर आदेश संदर्भ क्रमांक 3 येथील न्याय निर्णयान्वये
माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तसेच ग्रामविकास विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक 1/2026 आस्था 14 दिनांक 28/7/2026 अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून आपण तो संकेतांकाच्या साहाय्याने पाहू शकता। महाराष्ट्र शासनाचं संकेतस्थळ आणि संकेतांक क्रमांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे। शिक्षकांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदांवर पदोन्नतीसाठीची कालबद्ध कार्यपद्धती विहित करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचा हा 29 जुलै 2026चा एक महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।